कोकणात पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा जो आहे त्याची तीव्रता या ठिकाणी वाढणार आहे आणि त्यामुळे कोकणात पुढचे 3 दिवस या ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय. आजपासून 2 दिवस या ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर त्यानंतर येलो अलर्ट असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतो आहे. काल पासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे. 30 सप्टेंबर पर्यंत कोकण किनारपट्टीवरचा समुद्र जो आहे तो खवळलेला असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी 30 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी समुद्रात न जाण्याचा सल्ला जो आहे तो हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतो आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहतील आणि त्यामुळं या ठिकाणी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा देखील इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतो आहे. तर रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. मात्र या नद्यांच्या पातळीत जरी वाढ झालेली असली तरी पण सध्या परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आज दिवसभर या ठिकाणी पावसाची संततधार या ठिकाणी कायम असेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय. एकंदरीतच पुढचे 3 दिवस हे पावसाचे असणार आहेत. त्यामुळे कोकणवासियांनी या ठिकाणी काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.